हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप मस्त आणि मजेत असणार. मी पण खूप छान आहे. तर स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. सर्वात आधी तर तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप आणि भरभरून शुभेच्छा. सकाळची वेळ झालेली होती आणि आमची रेवा बेबी सुद्धा उठलेली होती आणि तुम्हाला तर माहितीच आहे माझी मॉर्निंगची सुरुवात ही रेवापासूनच होते, म्हणजेच माझ्या लाडू राणीपासून. उठल्याबरोबर मी तिला घेते, छानपैकी तिच्यासोबत खेळते आणि आता ती फ्रेश झाली. आता तिला तिची मम्मी तिला जेवण भरवून देत आहे. जेवण दॅट मीन्स की तिला केळी भरवून देत आहे. आणि इकडे मी चहा घेते. ॲक्च्युली मोर्शीला जाण्याचं प्लॅनिंग होतं, बट माझी तिकीट कॅन्सल झाली, त्याच्यामुळं प्लॅन थोडा चेंज झालेला. आणि रेवाची मम्मी रेवाला केळी भरवून देत आहे आणि त्याच्यानंतर मी, रेवा आणि अनु आम्ही छान डीमार्टमध्ये गेलो, कारण की जाणं कॅन्सल. त्याच्यामुळं अनु मला म्हणाले की चला आपण थोडा डीमार्टमध्ये जाऊया, थोडं किराणा वगैरे घ्यायचा होता. आम्ही निघालेले आहोत. आम्ही कारमध्ये बसलेले आहोत. कहाँ जा रहे रेवा हम लोग? हो, आम्ही डीमार्टमध्ये पोहोचलेलो होतो. अनुनी गाडी पार्किंगला लावून दिली आणि मी रेवाला बेबी कॅरियरमध्ये घेतलं, कारण की अनु शॉपिंग करणार होती आतमध्ये. म्हणजेच जे पण काही किराणा सामान होता, स्टोर वगैरे, ग्रोसरी स्टोर वगैरे जे पण होतं ते सर्व अनु घेणार होती, कारण की अनूला रेवा हँडल करणं पॉसिबल नव्हतं ना. त्याच्यामुळं मी रेवाला घेऊन छान फिरले डीमार्टमध्ये. सर्वजण बघून राहिले होते आणि रेवाला छान झोपवून दिलं. तिला थोडं दूध वगैरे दिलं, बॉटलमध्ये दूध वगैरे आणलेलं होतं आणि तिला मी छान डीमार्टसुद्धा दाखवलं. अनुने पूर्ण सामान घेतलं. त्याच्यानंतर रेवा झोपून गेलेली होती. आम्ही तिथून निघालो, सर्व सामान वगैरे कारमध्ये घेतलं आणि पार्किंगमधून आम्ही फायनली निघालो. आणि नंतर आम्ही पोहोचलो रोहनमितीला, म्हणजे जिथे आम्ही राहतो विमाननगरला. त्याच्यानंतर रेवा उठून गेली आवाजामुळं आणि गौरीला कॉल करून खाली बोलावलं की तू येऊन जा बाबा म्हणून. आणि त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये आलो सर्व सामान वगैरे घेऊन. तब्बू वगैरे सुद्धा उठलेल्या होत्या, म्हणजे आम्ही सकाळलाच गेलेलो होतो ना. आणि अक्का वगैरे सगळं उठलेल्या होत्या. त्याच्यानंतर आरती वगैरे सुद्धा करायची होती. आज होती नवरात्र. नवरात्राच्यासाठी सगळं क्लिनिंग वगैरे करणं जरुरी होतं. त्याच्यासाठी घटसुद्धा बसतात घरी. आणि इकडे रेवा खेळून राहिलेली होती. माझी आंघोळ झाली होती, मी फ्रेश झाली होती आणि त्याच्यानंतर मी छान रेडी होऊन राहिली होती, कारण की मला करायचं होतं थोडा व्हिडिओ शूट आणि घटस्थापनासुद्धा होती. त्याच्यासाठी पण पूजा करायची होती. त्याच्यासाठी मला मोर्शीची खूप जास्त आठवण येऊन आली, कारण की मला सर्वांचे कॉलसुद्धा येत आहे आणि गरबासुद्धा खेळायचा होता. माझं लुक आता तुम्ही बघू शकता. छान मी नेव्ही ब्ल्यू साडी आणि रेड ब्लाऊज. लुक ॲट माय लुक. कशी दिसते आहे नक्की कमेंट्समध्ये सांगा. मला शूटसाठी लुक केलेला आहे मी हा. आणि छान बढिया माझी तिकीट झालेली होती पण कॅन्सल झाली. आणि इकडे तुम्ही बघू शकता सगळेजण आरतीची तयारी करण्यात बिझी होते. रेवा इकडे छान खेळून राहिलेली होती. माझे अक्का, अंकल सर्वच जण होते आणि इकडे आरतीची तयारीसुद्धा झालेली होती. आरतीच्या आधी आम्ही छान रेवाचे पाय वगैरे धुतले, कारण की आमच्या घरची सर्वात आधी लक्ष्मी ही आपली रेवाच आहे. अक्षयनी छान रेवाचे पाय वगैरे धुतले, छान पाय वगैरे पुसून दिले. सोबत प्रॉफिटसुद्धा आहे. आणि इतकी सुंदर बसली बघा तुम्ही तिला. ती छान बसली, बघते आहे की काय करते आहे माझ्यासोबत. अशी छोटीशी वैष्णवदेवी असते ना, हां, छान बसलेली आहे. तिला छान अक्षवन वगैरे केलं तिच्या पप्पांनी, कारण की अक्षय म्हणजे देवीला खूप जास्त मानतो. नर्मदा मातेला, महाकालीची खूप जास्त पूजा करतो, भक्त आहे तो महाकालीचा. आमची रेवा ही सर्वांच्या खूप जास्त लाडाची आहे, खूप जास्त नॉटी आहे. आणि खरं सांगायचं म्हटलं तर आम्हाला तर म्हणजे मुलगीच पाहिजे होती घरामध्ये. सर्वांना जेव्हा रेवा झाली ना, तेव्हा सर्वजण म्हणजे खूप हॅपी झाली. सर्वांना तर असं वाटायचं की मुलगाच होईल, पण अक्षय हा म्हणजे देवीला खूप जास्त मानतो आणि त्याची इच्छा होती की मला मुलगीच व्हायला पाहिजे. तर मुलगीच झाली आणि खरंच तो खूप लाड करतो. सर्वच जण करतात तिचं लाड. ॲक्च्युली ती आहे पण तर तितकीच नॉटी. तर त्याच्यानंतर तिची आम्ही आरतीला सुरुवात केली आणि अक्षयने आरतीपासून सुरुवात केली आणि 5 आरत्यासुद्धा म्हणायच्या होत्या. आणि आज घटस्थापना होती, नवरात्रीचा पहिला दिवस होता आणि मी मोर्शीला खूप जास्त मिस करत आहे, कारण की पहिल्यांदा मी मोर्शीला सोडून पुण्याला नवरात्र करते आहे. तर खरंच खूप आठवण येऊन राहिली मला, गरब्याची आठवण येते. मला सर्वांचे कॉलसुद्धा येऊन आलेले आहेत मोर्शीवरनं. तर तिकीट माझी कॅन्सल झाली. मलाही माहीत नाही का बरं झाली, तर का बरं असं होत आहे माझ्यासोबत.
तर त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी छान आरती केली आणि खूप छान वाटून राहिलं होतं. माझं नशीबच समजा की मला नवरात्रसुद्धा इथलीच करायला मे बी होऊ शकतं, मिळत असणार. त्याच्यानंतर अक्काने स्वामींची आरती केली. अक्का स्वामींना खूप जास्त मानतात, मी सुद्धा स्वामींना खूप जास्त मानते. आणि माझ्या अक्कासोबत तर असं झालेलं आहे की स्वामींनी स्वतः त्यांच्या डोक्यावर हात ठेवलेला आहे असं त्यांना म्हणजे असं त्यांना जाणवलेलं आहे. ते झाल्याच्या नंतर मी छान शूट केला आणि अनुनी माझा शूट करून दिला. ॲक्च्युली तब्बूची मीटिंग होती त्याच्यामुळे तब्बू ही मीटिंगला गेलेली होती, इमर्जन्सी मीटिंग होती. शूट माझा झालेला होता, छान शूट करून दिला अनुनी माझा. आणि अनुला ॲक्च्युली बरं पण नव्हतं तरी तिने मला शूट करून दिला. आणि माझ्या अक्काने सुद्धा त्याच्यानंतर मला बालिकांनी वरती नेलं आणि माझ्या सेफ्टी पिन्स वगैरे सगळं काढून दिलं. कारण की आज माझ्या हातचा स्वयंपाक करणार होती मी, कारण की रोज अनु बनवते स्वयंपाक आणि गौरी बनवते. तर आज म्हटलं की चला मी बनवते. छान मटकीची उसळ, इकडे अक्का छान गरमागरम भजी बनवत होते आणि आम्ही दोघी इथे स्वयंपाक करतो आहे. सो तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आम्ही छान दाल ढोकळी बनवलेली होती. माझ्या हातची दाल ढोकळी होती. यू नो ना दाल ढोकळी, कोणी कोणी त्याला फळंसुद्धा म्हणतात. इकडे रेवा झोपली नव्हती, उठून गेलेली होती. त्याच्यानंतर अनुनी तिला घेऊन आली बाहेर आणि छान रेवा खेळायला लागली. अनुला आम्ही जेवण करायला फोर्स केला, बाई तू जेवण कर. पण अनु म्हणाली की नाही सर्वजण आपण सोबत जेवण करूया, कारण की तब्बू पण मीटिंगला गेली होती. तब्बूची सुद्धा आम्ही वाट बघून राहिलो होतो आणि रेवा आणि मी छान इकडे खेळत होती. आणि मी रेवाला खूप जास्त मिस करणार जेव्हा मी मोर्शीला जाणार तेव्हा. आणि त्याच्यानंतर आम्ही सर्वजण जेवण करायला बसलो. आणि रेवाला एक सवय आहे की आम्ही सर्वजण जेवण करायला बसलो की रेवासुद्धा आमच्यासोबत बसून जेवण करते. आणि छान गरमागरम भजे, दाल ढोकळी गरमागरम होतं, आम्ही छान खाऊन राहिलेलो होतो. सो तुम्हीसुद्धा या खायसाठी. आणि रेवा इकडे छान डाळिंबाचं ज्यूस पिऊन राहिलेली होती. आणि त्याच्यानंतर तब्बूसुद्धा आलेली होती आणि मी रागवलं तब्बूला की तू खूप लेट आली, आम्ही सर्वजण तुझी वाट बघत होतो. मी रेवाला म्हटलं की तू दाट बुवा को. तर तब्बूसुद्धा बसली जेवण करायला. आणि मी खरंच सर्वांना खूप जास्त मिस करणार. 1 महिना झाला होता मला की मी ते होती आणि जावं तर लागणार. आणि नवरात्र होती, नवरात्रमध्ये मला मोर्शीलाच खूप जास्त मजा येते. आणि सर्वजण मला नाही म्हणत ॲक्च्युली जाण्यासाठी की नवरात्रसुद्धा तू इथलीच कर आणि दिवाळीसुद्धा इथलीच कर. पण मी म्हटलं की नाही मी आता जाते. त्याच्यानंतर रेवा तिच्या पप्पाशी छान बोलत होती आणि नंतर सर्वांचं जेवण वगैरे झालं, सर्वजण बसलेलो होतो. नंतर रेवाला झोपवून दिलं अनुनी आणि रेवाचा मी व्हिडिओ काढला. तर सेम तब्बू लहानपणी अशीच झोपायची जशी रेवा झोपलेली आहे. तर मी रेवाचा छान व्हिडिओ काढला. रेवाला तर सर्वात जास्त मी मिस करणार आहे, कारण की सकाळी उठण्यापासून तर झोपेपर्यंत रेवा ही माझ्यासोबत राहते, खेळते. त्याच्यामुळं सर्वात जास्त मी रेवाला मिस करणार. आणि आजचा दिवस छान गेला. नवरात्रीचा पहिला दिवस होता, आणखी पुन्हा 8 दिवस बाकी आहेत. तर मोर्शीला उद्याला माझी तिकीट आहे, उद्याला मी निघून जाणार आहे मोर्शीसाठी. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी. रात्रीचे 2 वाजलेले आहे. उद्याला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग सोबत. बाय बाय, लॉट्स ऑफ लव्ह एव्हरीवन.